नमस्कार मित्रांनो. तर बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये पार्ट 1 कव्हर केलेला होता, जो की TCS आणि IBPS मध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले आहे आणि जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहे ते आपण आपल्या या लेक्चरमध्ये कव्हर करत आहे. तर त्या प्रश्नांची डायरेक्ट मी इथं माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. म्हणजे प्रश्न न आणता डायरेक्ट त्या प्रश्नातलं मटेरियल या ठिकाणी तुमच्यासाठी आणलेलं आहे. चला, तर आज आपण पार्ट 2 बघणार आहे GK संबंधित. तर हे सगळे विचारलेले प्रश्न आहे, येथे सर्वांनी नोंद घ्यावी. तर प्रश्न आहे, कडुलिंबाचे शास्त्रीय नाव काय, असा प्रश्न विचारलेला आहे. अझाडिर्टा इंडिका हे कडुलिंबाचं शास्त्रीय नाव आहे. डोडो उडू न शकणारा पक्षी कोणत्या देशामध्ये आढळतो? तर बघा, तो मॉरिशियस या देशामध्ये आढळतो. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. आणखी कोणता प्रश्न विचारलेला होता की केशरचं उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये होते? तर ते जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये होते. मित्रांनो, सध्या जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश आहे. 31 ऑक्टोबर 2019 पासून त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि जम्मू काश्मीर या राज्यामधून लडाख हा नवीन केंद्रशासित प्रदेशसुद्धा निर्माण करण्यात आलेला आहे. आजच्या तारखेला भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर चहाचे उत्पादन सर्वात जास्त कुठे होते? तर ते आसामला होते. देवप्रयाग येथे भगीरथी आणि अलकनंदा नदी एकत्र येतात आणि या दोन नद्यांपासून मग गंगा नदी ओळखली जाते. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, देवप्रयाग. त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता आहे बघा. मिश्मी अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये येते. बरोबर आहे. तर मिश्मी पर्वत हा कोणत्या राज्यामध्ये येतो? तर मिश्मी पर्वत हा अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये येतो. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. तर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न कोणता आहे की आपत्कालीन काळात मूलभूत अधिकार निलंबित केले जातात. हे आपण आपल्या घटनेमध्ये कोणत्या देशाकडून घेतलेला स्रोत आहे? तर बघा, तो जर्मनी या देशाकडून घेतलेला स्रोत आहे. त्यानंतर पुढं काय म्हटलेलं आहे? 1773चा रेग्युलेटिंग कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारावर नियंत्रण आणले. प्रश्न विचारलेला होता की कोणत्या वर्षीच्या ॲक्टने ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारांवर नियंत्रण आणलेले होते? तर तो होता 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. आणखी काय विचारलेलं आहे? स्टेट बोर्डमधला पॉईंट आहे की रॉक गार्डन भारतामध्ये कुठं आहे? याच्यावरती प्रश्न विचारला होता की रॉक गार्डन भारतामध्ये कुठं आहे? तर ते चंदीगडला आहे. बसपा ही उपनदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर बघा, ही सतलज नदीची काय उपनदी आहे. आणि सतलज कोणाची उपनदी आहे असा प्रश्न विचारला तर लक्षात असू द्या, सतलज हे सिंधू नदीची उपनदी आहे आणि सिंधू नदीच्या दक्षिणेला सतलज नदी आहे. आपल्या येथील जे भाकरानांगर धरण आहे ते सतलज नदीवरच आहे. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता आहे बघा. पुढचा प्रश्न दिला आहे की समवर्त सूची ऑस्ट्रेलियाकडून घेण्यात आलेली आहे. बरोबर आहे. आपण समवर्त सूची कोणाकडून घेतलेली आहे? ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. त्यानंतर पुढचे प्रश्न बघा मित्रांनो, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे राजस्थानमध्ये आहे. र लक्षात ठेवा. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान म्हटलं तर उत्तराखंड. आता अलीकडे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानचं नाव रामगंगा नॅशनल पार्क असे करण्यात आलेले आहे. कारण जिम कार्बेटमधून प्रमुख नदी कोणती वाहते? तर ती रामगंगा आहे. सो उत्तराखंड. गीर अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गीर अभयारण्य गुजरात या राज्यामध्ये आहे आणि ते सिंहासाठी प्रसिद्ध आहे. हे लक्षात ठेवा. कशासाठी फेमस आहे? गीर अभयारण्य गुजरातमधलं सिंहासाठी प्रसिद्ध आहे. जायकवाडी धरण गोदावरी नदीवर आहे. उजनी धरण भीमा लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इसापूर धरण पैनगंगा, डोह धरण पेंच नदी, माणिक डोह धरण कुकडी नदी. गंगेची सर्वात मोठी वितरिका कोणती नदी आहे? तर हुगळी नदी. पण गंगेची सर्वात मोठी उपनदी जर विचारलं तर उपनदी आहे सर्वात मोठी यमुना. मात्र वितरिका विचारलं तर उत्तर हुगळी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचे प्रश्न बघा मित्रांनो, संघराज्य व्यवस्था भारताने कोणाकडून घेतला? तर हा पण प्रश्न विचारलाय. कॅनडाकडून घेतलेली आहे. पाठच करून घ्या. महाविविधता देश म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शनमध्ये बांगलादेश, अफगाणिस्तान असे ऑप्शन होते. त्याच्यामध्ये उत्तर होतं मादागास्कर. ठीक आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे सध्याचे अध्यक्ष आपण लक्षात ठेवा, मल्लिकार्जुन खरगे. कारण त्यावेळचे अध्यक्ष विचारलेले होते. तर यावेळचे अध्यक्ष आहे मल्लिकार्जुन खरगे 2023 नुसार. तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, भारतीय जनता पार्टीचे सध्या अध्यक्ष कोण आहेत? त्यानंतर सर्वात मोठ्या कोरड्या जमिनीवरील शाकाहारी प्राणी कोणता आहे? तर तो आहे नीलगाय. इंडिया 2020 अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियन ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर पुस्तकाचे लेखक आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. पर्यावरण संरक्षण कायदा असा प्रश्न विचारला तर लक्षात असू द्या 1986. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान या दरम्यान कोणती रेषा आहे? तर ती आहे रॅडक्लिफ रेषा. मात्र एक पॉईंट तुम्ही लक्षात घ्या, सध्या एक मॅकमोन रेषा न्यूजमध्ये चर्चित होती. तर मॅकमोन रेषा भारत आणि चीन दरम्यान आहे. हा पॉईंट तुम्ही पाठवा, कारण यावरती तुम्हाला प्रश्न येणार आहे. त्यानंतर पुढं काय म्हटलं आहे की सांबार सरोवर. त्याच्यानंतर बघा, सांबार सरोवर कुठे आहे? राजस्थान.
केवलदेव म्हटलं तर राजस्थानमध्येच येते आणि लोकटक म्हटलं तर मणिपूर. ओके, सो तिन्हीही हे पाठ ठेवा. सांबार सरोवर राजस्थान, खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे केवलदेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान आणि लोकटक सरोवर म्हटलं तर मणिपूर. केळी उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? तर ऑब्व्हियसली पहिला क्रमांकाचा जिल्हा आहे जळगाव. एक शिंगी गेंड्यासाठी लक्षात घ्या, एक शिंगी जो गेंडा आहे मित्रांनो, एक शिंगी जो गेंडा आहे, या एक शिंगी गेंड्यासाठी कोणतं नॅशनल पार्क प्रसिद्ध आहे? तर ते आहे काझीरंगा. आणि काझीरंगा नॅशनल पार्क आसाममध्ये आहे. आसाममधली सगळ्यात मोठी नदी ब्रह्मपुत्र आहे. गोगलगाय हा अपृष्ठवंशीय प्राणी आहे, बरोबर आहे, तो मोलुस्का गटामध्ये येतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, अपृष्ठवंशीय प्राणी, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. कोयना अभयारण्य साताऱ्याला, तर गोगामल आहे आपल्या अमरावतीला. त्यानंतर भारतात सर्वात जास्त पीक क्षेत्र कोणत्या क्षेत्राचे आहे? तर बघा, भारतामध्ये सर्वात मोठे पीक क्षेत्र कोणत्या पिकाचे आहे? तर ऑब्व्हियसली तांदूळाचे आहे. हा पण तुम्ही इथे पाठवा. मोस्ट टाइम करा. स्तंभ कुठे आहे? चित्तोडगड, यावर प्रश्न विचारलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय पोषण संस्था कुठे आहे? हैदराबाद. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. राष्ट्रीय पोषण संस्था कुठे आहे? हैदराबाद, जे की तेलंगणामध्ये येते. भारतीय खाणी विद्यापीठ, हे पण पाठ ठेवा. धनबाद, जे की झारखंडमध्ये येते. खाणी विद्यापीठ म्हटलं तर धनबाद आणि राष्ट्रीय पोषण संस्था म्हटलं तर हैदराबाद. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे पार्ट 2 मधला. वेदांकडे परत चला हा संदेश कोणी दिला होता? तर हा संदेश दिला होता स्वामी दयानंद सरस्वती. आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. हा पॉईंट लक्षात घ्या. आर्य समाजाची स्थापना त्यांनी कधी केली होती? तर ती केली होती 1875ला. मुख्यालय सुरुवातीला मुंबईला होतं, नंतर ते लाहोर इथं नेण्यात आलेलं होतं. सो या पद्धतीने हे सर्व पॉईंट्स तुम्ही इथे पाठ करा. पार्ट 3 लगेच घेऊन यायचा का? म्हणजे आलेले प्रश्न इथं घ्यायचे का? एवढं मला सांगा. लवकरच भेटू. तो म्हणतो टेक केअर अँड थँक्यू सो मच. भारताचा राष्ट्रीय सूक्ष्मजीव कोणाला म्हटलं जाते? तर लॅक्टोबॅसिलिस नावाचा जो जीवाणू आहे त्याला भारताचा राष्ट्रीय सूक्ष्मजीव असं म्हटलं जाते. दुसरा प्रश्न आहे, भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती? तर बघा, कानपूरला ते सुरू करण्यात आलेली होती. ठीक आहे. त्यानंतर गिव्ह इट अप जे मोहीम आहे ते कशा संबंधित आहे? बघा मित्रांनो, LPG सबसिडी संबंधित आहे. एक उज्ज्वला योजना सुद्धा जी होती ती LPG सबसिडी संबंधित होती. हा पॉईंट लक्षात घ्या. आणि अप जे मोहीम आहे ती आहे मित्रांनो. त्यानंतर DNA फिंगरप्रिंट केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा मित्रांनो, DNA फिंगरप्रिंट जे केंद्र आहे ते हैदराबाद या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले होते? तर खोपोली रायगड या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र उभारण्यात आलेले होते. त्यानंतर हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की पोलो खेळ संबंधित कोणते राज्य आहे? तर उत्तर आहे मणिपूर. आणखी एक प्रश्न तुम्ही एक्झामसाठी लक्षात ठेवा. एक लोकटक सरोवर आहे जे की तरंगते सरोवर आहे. तर हे लोकटक सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर यस, ऑब्व्हियसली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मणिपूर. त्यानंतर भीम जे ॲप आहे, तर भीम ॲपचा फुल फॉर्म पहिल्यांदा पाठ ठेवा. भारत इंटरफेस फॉर मनी. हे सिस्टीम कशावर आधारित आहे असा प्रश्न विचारलेला होता. तर बघा, UPI वर आधारित आहे. आणि UPIचा फुल फॉर्म आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस. सो UPIचा जो फुल फॉर्म तुम्हाला पेपरमध्ये विचारला तो सुद्धा क्लिअर ठेवा, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. त्यानंतर ब्रह्मगिरी शहर विचारलेलं आहे, तर ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, एक तुम्हाला माहीत असेल की नाशिक जिल्ह्यातून त्र्यंबकेश्वर इथून गोदावरी नदीचा उगम होतो, तर तो ब्रह्मगिरी टेकड्यातूनच होतो. यावरून सुद्धा हा प्रश्न इथं गेस केला जाऊ शकतो. नंतर कोणता प्रश्न विचारलेला आहे, महाराष्ट्राचा लोकसंख्येमध्ये कितवा क्रमांक लागतो? दुसरा. आणि जर तुम्हाला पुढे विचारलं की क्षेत्रफळामध्ये कितवा, तर तिसरा. आता लोकसंख्येचे पहिले 3 सांगतो. एक उत्तर प्रदेश, दुसरा महाराष्ट्र आणि तिसरा आहे बिहार. तर हे झाले लोकसंख्येनुसार. आणि क्षेत्रफळानुसार तुम्हाला विचारलं तर क्षेत्रफळाने सर्वात मोठं राजस्थान, त्यानंतर आहे मध्य प्रदेश आणि तिसरं जे आहे राज्य ते आहे आपलं महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्र लोकसंख्येत दुसरा आणि क्षेत्रफळात तिसरा क्रमांक लागतो. सो हे तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे की क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? आता मी एका ठिकाणी 2 प्रश्न तुम्हाला इथे कव्हर करून दिले आहे. क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य विचारले तर गोवा करा आणि लोकसंख्येने सर्वात लहान राज्य विचारले तर सिक्कीम करा. सो हे दोन्ही पॉईंट इथे लक्षात घ्या मित्रांनो, कारण यावरती तुम्हाला नक्की परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतो. सो क्षेत्रफळाने आलं तर गोवा आणि लोकसंख्येने लहान विचारलं तर ते आहे सिक्कीम. ओके. त्यानंतर बघा, आणि बघा प्रश्न किती क्वालिटीचे विचारलेले आहे. TCS IBPS ज्या परीक्षा झाल्या त्याच्यामधले हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहे. त्यानंतर डेफिसिट फायनान्स म्हणजे काय? तर भारत सरकार RBI कडून जे कर्ज घेते त्याला डेफिसिट फायनान्स म्हटलं जाते. मित्रांनो, आणखी मला एक तुम्हाला इथं पॉईंट सांगावंशा वाटेल की भारत सरकार जे धोरण ठरवते त्याला राजकोषीय धोरण म्हणते. एक लक्षात घ्यायचा पॉईंट.
कोणते धोरण म्हटले जाते? भारत सरकार जे ठरवते धोरण त्याला राजकोषीय धोरण म्हटलं जाते, तर RBI जे ठरवते त्याला मौद्रिक धोरण असं म्हटलं जाते. सो हे दोन्ही पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. RBI जे धोरण आखते त्याला मौद्रिक धोरण म्हणायचं आणि भारत सरकार जे धोरण आखते त्याला राजकोषीय धोरण म्हणायचं. ओके, हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. हेच प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये सुद्धा कामी पडेल. हुसेन सागर तलाव जो आहे हा आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे आणि तो हैदराबाद या ठिकाणी आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर प्रश्न काय विचारलेला आहे परीक्षेमध्ये की मतदारांचं जे वय आहे मित्रांनो हे 21 वरून 18 करण्यात आलं होतं. ही कितवी घटना दुरुस्ती? तर बघा ही 1988-89 ची घटना दुरुस्ती आहे, जी की 61वी घटना दुरुस्ती होती. राजीव गांधी यांच्या काळामध्ये मतदारांचं वय हे 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं होतं आणि या घटना दुरुस्तीमुळे मतदारांची जी संख्या आहे ती वाढलेली होती. ठीक आहे, मात्र वय इथं 21 वरून 18 झालं होतं. आणखी एक प्रश्न विचारलेला आहे की लक्षद्वीप बेटे कोणते बेटे आहे? कोरल बेटे. आता कोरल बेटे म्हणजे होते प्रवाळ बेटे, हा पण लक्षात ठेवा बेटे. ओके, आणि जर तुम्हाला अंदमान निकोबार विचारलं तर ते जलमग्न पर्वतांची काय आहे? बेटे आहे. भारताचे रेल्वे मंत्री कोण आहे सध्या? अश्विनी वैष्णव हे आहे. ठीक आहे. त्यानंतर IUCNचा फुल फॉर्म विचारलेला आहे परीक्षेमध्ये, इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. येणाऱ्या अपकमिंग एक्झाममध्ये तुम्हाला यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतो. नंतर सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर सेंट्रल रोड इन्स्टिट्यूट जे आहे मित्रांनो ती दिल्ली इथे आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणखी एक बिष्णोई समाजावर प्रश्न आलेला आहे, स्टेट बोर्डमध्ये पण आहे हा प्रश्नाचा उल्लेख. पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणासंबंधित कोणता समाज महत्त्वपूर्ण आहे? तर तो आहे बिष्णोई समाज. ओके मित्रांनो, तर अशी इम्पॉर्टन्स सगळे प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा जागतिक पुरुष दिवस कधी साजरा केला जातो? तर जागतिक पुरुष दिवस हा 19 नोव्हेंबरला साजरा केला जातो. मग जागतिक महिला दिवस कधी असतो? 8 मार्चला. आणि जागतिक पर्यावरण दिवस असतो 5 जूनला. ओके, सो जोड्या लावणीतला हा प्रश्न होता म्हणून मी इथं अशा पद्धतीनं लिहिलेला आहे. त्यानंतर बिहू गीत विचारलं आहे आसामचं, बाउल विचारलेलं आहे पश्चिम बंगालचं आणि रास लीला आहे उत्तर प्रदेशची. ठीक आहे, तर हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर कान्हा राष्ट्रीय उद्यान विचारलं तर मध्य प्रदेश, फतेपूर सिक्री आहे उत्तर प्रदेशला, एलोरा लेणी आहे औरंगाबादला आणि एलिफंटा लेणी आहे रायगडला. सो हा पण पॉईंट तुम्ही इथे पाठ ठेवा. म्हणजे जेव्हा आपण प्रिव्हियस इयरचे जीकेचे क्वेश्चन घेऊ याचा फायदा आपल्याला येणाऱ्या सगळ्याच एक्झाममध्ये जवळपास होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे हे तुम्ही सर्व क्लिअर करून ठेवा मित्रांनो. याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकेल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे की मानवी रंग, उंची, शारीरिक स्वरूपात जी भिन्नता दिसते याला काय म्हटलं जाते? तर याला ऑब्व्हियसली जनुकीय विविधता असं म्हटलं जाते. हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर आणखी कोणता प्रश्न विचारला आहे की संविधान सभेची रचना कॅबिनेट मिशन 1946 नुसार करण्यात आली. अगदी बरोबर आहे. कॅबिनेट मिशन नसलं तर त्रिमंत्री योजना घ्या, कारण कॅबिनेट मिशनलाच त्रिमंत्री योजना असं म्हटलं जाते. त्यानंतर भोपाळ वायू दुर्घटना जी होती मित्रांनो, ही जी आहे दुर्घटना युनियन कार्बाइड या कंपनीमध्ये झाली होती. तर कंपनीचं नाव विचारलेलं आहे पेपरमध्ये, युनियन कार्बाइड लक्षात ठेवा. आणि वायू कोणता होता जो पसरलेला होता? तो होता मिथाइल आयसोसायनाइड. भारतात हाय स्पीड ग्रामीण ब्रॉडबँड नेटवर्क असणारा पहिला जिल्हा कोणता होता? ऑब्व्हियसली केरळ असणार. केरळमधला कोणता? इदुक्की. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणखी एक लक्षात ठेवा, पेरियार जो व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो, ओके, पेरियार व्याघ्र प्रकल्प हा केरळमध्येच आहे. त्यानंतर मुकनायक पाक्षिक कोणी लिहिलेलं होतं? तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेलं होतं मुकनायक पाक्षिक. त्यानंतर बघा जागतिक योग राजधानी कोणाला म्हटलं जाते? ऋषिकेश, उत्तराखंड. आता ऋषिकेशच्या बाबतीत एक पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या मित्रांनो, जे गंगा नदी गंगोत्री इथून उगम जे पावते ती मैदानी प्रदेशात प्रवेश ऋषिकेश या ठिकाणीच करते. म्हणजे पहिले ते पर्वतातून वाहते ती नदी आणि जे मग सपाट भागात वाहायला सुरुवात करते तर ती ऋषिकेश इथूनच करते. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. दिन जो असतो हा 21 जूनला असतो, योग दिन तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि योग राजधानी म्हटलं तर ऋषिकेश, उत्तराखंड. सो असे क्वालिटी क्वेश्चन आपल्याला या पार्टमधून मिळणार आहे. मी असेच पार्ट 2 पार्ट 3 तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर हिंगणे स्त्री शिक्षण संस्था कोणी काढली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काढलेली होती. जम्मू काश्मीरचे राज्यफूल कोणते आहे? तर ते आहे कमळ. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बघा मित्रांनो की जम्मू काश्मीरचे जे राज्यफूल आहे ते कमळ आहे. आणि जम्मू काश्मीर आता सध्या केंद्रशासित प्रदेश आहे आणि केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती 31 ऑक्टोबर 2019 मध्ये झाली होती. आणि या जम्मू काश्मीरमधून लडाख सुद्धा 31 ऑक्टोबर 2019ला बाहेर पडलेला होता. सद्यस्थितीत भारतात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. ओके. त्यानंतर काय म्हटलं आहे की भारतातील पर्यावरण विज्ञानाचे जनक कोणाला म्हटलं जाते? रामदेव मिश्रा. हा प्रश्न आपल्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न, लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखलं जाते? तर बघा गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखलं जाते. सिरीज तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. लवकरच मी तुमच्यासाठी पार्ट 2 घेऊन येणार आहे. थँक्यू सो मच.